तर मस्त 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी साबुदाणे घेतलेले आहे. याच मंद आचेवर मस्त भाजून घ्यायची. आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. नंतर ते मिक्सरवर काढण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा मस्त थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर आपल्याला मस्त आप्पे करून घ्यायचं आहे. तर बघा मस्त बारीक दळून घेतलं. मस्त असं बारीक दळून घ्यायचं थोडंसं सरवाड. आता आप्पेसाठी आपण करू चटणी. खोबरं टाकून घ्यायचं आहे, 2 मिरच्या टाकून घ्यायच्या आहे, शेंगदाणे टाकून घ्यायचे, भगर आणि साबुदाणे दळून घेतलेलं आहे. आता बटाटा साल काढून घेतलेला आहे. तर याला दळून घेणार आहे मिक्सरमध्ये. बटाटे बारीक करून घेतलेलं आहे, मस्त टाकून घेतलं. आता पाणी पण होतं आपलं खाली. पावडर टाकून घेतलेली आहे, घ्यायचे, दही टाकून घेतलेली आहे. पण हे बटाटा आणि तेचं पीठ आहे ना, बटाटा आणि ते दळून घेतलेलं आहे ना. आता हे टाकून घेणार आहे. तर पूर्ण लागून गेलं तेवढं पाणी. आता मस्त मीठ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे अशी मिरची असेल तर हिरवी मिरची टाकून घ्यायची. आम्ही चटणी टाकून घेतलेली. हे ना थोडं 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण थोडा सोडा टाकून घेऊ. तर बघा आपण मस्त सोडा टाकून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण बघा पाणी जास्तीचं टाकलेलं होतं ना. आता पाणी सोचून घेतलेलं आहे त्यांनी मस्त. बघा मस्त घट्ट झालं ना आपलं बॅटर. तर आता आपण आप्पे बनवून घेऊ. आहे पहिले आपण पूर्ण बाहेरून टाकून घेणार आहेत, मग मधल्या याच्यामध्ये टाकणार. आता झाकण ठेवून द्यायचं आहे. आता आपण उलटे करून बघू त्यांना. तर बघा किती छान निघत आहे ना मस्त. तर अशा पद्धतीने आपण सगळे उलटे करून घेऊ. करून घेतले. अजून 5 मिनटं झाकण ठेवू. तर बघा आपले आप्पे मस्त झाले. तर बघा आता मस्त काढून घेऊ आपण. तर आपले आप्पे बघा किती छान झालेले आहेत मस्त. आणि आपल्या रव्याचे त्याचे आप्प्यासारखे झालेले, तांदूळचे त्याचे आप्पे करतो तसंच. तर खूप छान अशी आप्पे चटणी झालेली आपली उपवासाची. तर बघा आपली उपवासाची आप्पे चटणी तयार. खूप छान अशा पद्धतीने करून घेतलेली. तुम्ही बी करून बघा आणि खायला तर खूप छान लागतात. तुम्हाला तोडून दाखवते मी. बघा तुम्हाला तोडून दाखवते मी. खूप छान झालेले आहेत बघा, किती भारी झालेले आहेत मध्ये सुद्धा. आणि खूप छान झालेले आहेत आपले. तर बघा किती छान जमले आपले उपवासाचे आप्पे.